विषय असा आहे की वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जनरल अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना यूट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात. तर त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. ते स्किप करत होतो मी. स्किप करता करता या 2-3 ठिकाणी कुणी माझ्या पीएकडे असतो मोबाईल, माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करता मला एक 2-3 सेकंद या ठिकाणी लागले. त्याने 18 सेकंद दाखवलंय. तरी जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना. पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षाने दाखवणारच नाही. बरं ते काय वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय, पण माझ्या धोरणांवर, माझ्या कामांवर, मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्ष नेता कुठलाही बोलत नाही. त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे. आणि तिथे कॅमेरे चालू असतात. मी कशाला बसेल असं गेम खेळत? तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे, तो स्किप झालेला आहे नंतर. पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही. तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल.